आता एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। नागठाणे, सांगलीवाडी आणि म्हैसाळ बंधारे पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतीये। नागठाणे, सांगलीवाडी आणि म्हैसाळ बंधारे आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। एकीकडे पावसाचा अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे, त्यामुळे या परिसरातील जी आजूबाजूची वसलेली गावं आहेत त्यांना प्रशासनाने खबरदारीच्या सूचना केल्यात। रत्नागिरीत सतत कोसळणाऱ्या पावसाचा जोर आता लक्षणीयरित्या कमी झालेला असला तरी वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांची चिंता अजूनही कायम आहे। जोरदार वाऱ्यांमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडणं, घरांचे पत्रे उडणं, गोठे व इतर मालमत्तेचं नुकसान होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत। गेल्या 24 तासात जिल्ह्यामध्ये सरासरी 41.74 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। नाशिक जिल्हा आणि गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। त्यामुळे नाशिकमधील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेनं 18,403 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पालघर तालुक्यातील वांद्री धरण अखेर तुडुंब भरून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या आठवड्याभरात धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। तोरणमाळ इथे रिमझिम पाऊस आणि दाट धुक्यानं निसर्ग सौंदर्यात भर घातली आहे। सातपायरी घाटात धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्यामुळे वाहन चालकांना सावधगिरीनं वाहनं चालवण्याचं आवाहन केलं जात आहे। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आज विश्रांतवाडी मार्गे पुण्याकडे रवाना होणार आहे। पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून आज असंख्य पुणेकरांसह वारकरी पुण्यात एकवटतील। संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आकुर्डी विठ्ठल मंदिरात मुक्काम असून आज तुकोबांची पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान करेल। दुपारी 4 वाजता पुणे शहराच्या हद्दीत पालखीचं आगमन होईल। बीडच्या परळी शहरात आज गजानन महाराजांच्या पालखीचा भव्य मिरवणूक सोहळा पार पडतोय, तर गेवराई शहरात मुक्ताईच्या पालखीचा मुक्काम असेल। नंदुरबार जिल्ह्यात पावसाचं आगमन झाल्यामुळे शेतकरी बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावरती गर्दी करत आहेत। मात्र मान्सूनच्या महिनाभराच्या विलंबामुळे पेरण्या लांबणीवर पडलेल्या आहेत।